दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा आता मज ऐशे करी तुझे पाय चित्त धरी ध्येयं सदा परिभवं धनमिष्टदुहं तीर्थास्पदं शिवविरं चितुनं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् त्यक्त्वा स्तुतुस्तेजसुरेप्सितराजलक्ष्मीं धर्मिष्ठ आर्यवतसा यदगादरण्यं मायामृगं दयते सिक्मन्वधावत् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्री संताची माथा वांछा कल्पतरुभ्यश्च कृपाशृंगमेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वर
बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी शिवकर्ता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या असणाऱ्या अभंगाच्या द्वारा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडं परमार्थामध्ये उच्च स्थानी उच्च स्थिती मिळवण्याकरिता साधकाला अत्यंत आवश्यक असणारी वस्तू म्हणजेच त्या वस्तूचं नाव आहे सद्बुद्धी. आणि त्या असणाऱ्या सद्बुद्धीची मागणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी या असणाऱ्या अभंगाच्या द्वारा केलेली आहे. असो, अर्थातच पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 23वे उद्याच्या असणाऱ्या काल्याच्या कीर्तनाने हा नाम यज्ञ 23व्या वर्षी पूर्णत्वाला जाणार आहे. आपण सर्व काही गावकरी मंडळी 23 वर्षापासून अगदी भव्य दिव्य स्वरूपामधील हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य पंडित महाराज जाधव यांच्या असणाऱ्या नेतृत्वामध्ये हा नाम यज्ञ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होतोय. आणि महाराजांची आज्ञा आणि सगळ्या असणाऱ्या गावकरी मंडळींच्या असणाऱ्या इच्छेनुसार ही असणारी जागरणाची उपांत्य दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका दासाला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. कीर्तनासाठी उपस्थित परिसरातील महान गंधर्व गायक मंडळी आज कीर्तनासाठी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय विष्णू महाराज जाधव असतील, हरिभक्तीपरायण आदरणीय विष्णू महाराज आठवडे असतील, हरिभक्तीपरायण आपले बळीराम भाऊ असतील, त्याच पद्धतीने पटूळ महाराज आहे, त्याच्यानंतर हनुमान महाराज आहे, मोठे महाराज आहे, आमची तात्या आहेत, विनिकरी बाबा आणि गावातील सर्व भजनी मंडळी, त्याच पद्धतीने चोपदार बाबा या ठिकाणी आलेले आहेत. चौधर बाबा इकडं उभं करा. विचारायला काही सोपं असो, अत्यंत भरगच्च पद्धतीने हा असणारा आपला नामयज्ञ सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपन्न झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार दंडकानुसार आपण असणारा जो नाम सप्ताह आयोजित करतो त्या असणाऱ्या नाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची असणारी काही चिंतन कीर्तन सेवा जी असते ते बंधनकारक असते. 7व्या दिवसाची असणारी चिंतन सेवा जी असते ही बंधनकारक असते आणि काल्याची चिंतन सेवा ही बंधनकारक असते. पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं किंवा रूपाचं वर्णन करून मंगलाचरण करून असणारे आपण त्या ठिकाणी नाम यज्ञाला सुरुवात करावी लागते. हा त्याचा बंधन नियम. आणि 7व्या दिवशी उपांत्य दिवस जो असतो त्या दिवशी भगवंताकडं 7 दिवसामध्ये केलेली जी साधना आहे त्या असणाऱ्या साधनेच्या द्वारा आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि म्हणून देवाकडं आपण काहीतरी मागितलं पाहिजे. आणि काय 9 बजे काय विनेकरी बाबाच फोन ऐकून सगळ्याचे फोन गुपचूप करून टाकायचे. आता गोपाल कृष्ण भगवान की जय. विठाला विठ्ठल. सज्जनो, खऱ्या अर्थाने मागणी जी असते ती असणारी मागणी अधिकार प्राप्त करूनच आपण मागावं लागते. आता जर त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या अंतकरणाचा जर आपल्या असणाऱ्या बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर विशेष रूपाने आपण जर देवाकडे मागायचं ठरलं तर आपल्या असणाऱ्या अंतकरणाच्या स्थितीनुसार बुद्धीनुसार आपण देवाकडे मागून तरी काय मागू शकतो की जे आपल्याला या असणाऱ्या भौतिक व्यवहारामध्ये जी कमतरता आहे ती आपण मागू.
वाढावे संतान, पुरी व्हावे धनधान्य, ही आपली मागणी असते. पण या असणाऱ्या मागणीनुसार, या असणाऱ्या भगवंताकडे मागितल्यानंतर खरंच याच्यामध्ये आपलं कल्याण आहे का, असा जर विचार केला तर मात्र त्या ठिकाणी या असणाऱ्या ब्रह्मांडामधली कोणतीही जरी वस्तू दिली तरी त्या असणाऱ्या वस्तूंनी आपलं कल्याण होणार नाही. कारण की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे बाबा, ब्रह्मलोकापर्यंत जे काय आहेत हे सगळं काय तर हे फिरणारं चक्र आहे. ब्रह्मादिक पदे, अर्थात हे सगळं काही त्या ठिकाणी मग या ब्रह्मांडामधली की कोणतीही वस्तू मागितली तर त्याच्यातून आपलं कल्याण होईल असं मात्र नाही. मग नेमकं जर त्या ठिकाणी आपण विचार केला की आपलं कल्याण कशामध्ये, आता आपल्या दृष्टीनुसार त्या ठिकाणी आपण काय समजतो की पैसा येणं, धन येणं हे आपलं कल्याण समजतो, प्रतिष्ठा वाढणं आपलं कल्याण समजतो, नोकरीला लागणं आपलं कल्याण समजतो. आता सध्या भाव तर नाहीच आहे कशाला, आपल्या मालाला, पण तरी सुद्धा आपण शेतकरी दृष्टीने जर पाहिलं तर आपण काय म्हणतो की बाबा मालाला काय लागलं पाहिजे, भाव लागला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल तर कल्याण होईल. म्हणजे त्या ठिकाणी असणारे शेतकरी असेल तर आणि नोकरदार असेल की म्हणले आता कितवा आयोग चालू आहे, 6वा आयोग चालू आहे, त्याला काय वाटतं की 7वा आयोग लागला म्हणजे आपलं काय होईल, कल्याण अशा प्रकारचं होईल. महाराजाला वाटतं पाकिट तगडं भरलं म्हणजे काय होईल. म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी भाषा काय तर प्रत्येकाची काय वेगवेगळी आहे. पण याच्यातली मी आता सांगितलं की ब्रह्मांडातली कोणती वस्तू दिली तर कल्याण नाही. आपलं कल्याण कशात आहे हे फक्त एका जणालाच माहिती आहे, त्यांचं नाव संत आहे. आपल्या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे हे फक्त कोणाला माहिती आहे, संतांना अशा प्रकारचं माहिती आहे. आणि म्हणून आज आपण त्या ठिकाणी आपलं कल्याण कशामध्ये होईल अशी मागणी देवाकडे करायची तर खरी आहे, असं देवाकडे मागायचं हे पण खरं आहे. पण आज आपल्या मनाने मागायचं नाही, तर आज कोणाचं बोट धरायचं, संतांचं बोट धरायचं. आणि संतांचं बोट धरून आपण त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे. वास्तविक संतांना पुढे लटवून त्यांचं बोट धरून आपण मागणी केली पाहिजे. आणि संत जे मागतात हे आपल्यासाठीच मागतात, त्यांना काहीही गरज नाही. संतांना कशाची गरज आहे का, नाही. बघा तुम्ही मागत असताना 3 प्रकारचा विचार केला जातो. पहिला विचार जो आहे तो म्हणजे गरज असते म्हणून मागावं लागतं, गरज असते म्हणून मागावं लागतं. दुसरा विचार त्या ठिकाणी केला जातो, मागायची सवय असते म्हणून मागावं लागतं किंवा मागायची सवय असते म्हणून. आणि तिसरं काय तर तिसरं आहे ते म्हणजेच परंपरेने जर चालत असलं तर मागावं लागतं. म्हणजे त्या ठिकाणी गरज, सवय आणि परंपरा या 3 गोष्टीच्या द्वारा मागावं लागतं. आता समजा त्या ठिकाणी एखाद्याला दवाखान्यामध्ये जायचंय, त्याच्याजवळ पैसे नाहीये, पण त्याला आता पैसे मागण्याची काय गरज आहे, त्याला ते पैसे मागणे का, त्याला त्या मागण्याची काय पडली गरज, अशा प्रकारची पडली. दुसरं त्या ठिकाणी महाराज मागण्याची काय सवय राहते काय पाहिजे एखाद्याला, कोणी दिसलं की द्या, कोणी दिसलं की द्या, कोणी दिसलं की द्या. एकाला अशी मागण्याची सवय महाराज, तो कधी त्या ठिकाणी महाराज असणारा तो स्वतः काही दिलं नाही, पण काय केलं तर दुसऱ्याकडूनच घेत राहिला, दुसऱ्याकडून घेत राहिला, दुसऱ्याकडून घेत राहिला. एक दिवस गड्ड्यात पडला. कुठं पडला, गड्ड्यामध्ये पडला. गड्ड्यात पडल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज बाकीचे लोक जे ते बाकीचे लोक सगळे जमले, तो गड्ड्यामध्ये पडला. लोक म्हणायचे, अहो गड्ड्यामध्ये अशा प्रकारचं पडलेत तुम्ही, काहीतरी लागला असावं, लवकर बाहेर या आणि तुमचा हात द्या. वरचे लोक काय म्हणायचे, तुमचा हात द्या, तुमचा हात द्या. शिव म्हणू लागला, मी अजून काही दिलं नाही, मी तर अजून काही दिलं नाही, मी तर काय केलं फक्त घ्यायचंच काम केलेलं आहे. तो म्हणू लागला, नाही नाही मी हात देणार नाही. मग त्याच्या शेजारचा चालला होता तिथून, का कोण पडलं, अमुक पडले, आणि मग का बाहेर येत नाही, म्हणले ते काही हात द्यायला तयार नाही. ते म्हणू लागला, त्याचं दुखणं मला माहिती, सारखं म्हणले बाजूला,
आणि मग त्या ठिकाणी तो आला आणि त्याने सांगितलं, म्हणले एक काम करा, तुमचा हात नका देऊ पण माझा हात घ्या, तुमचा हात नका देऊ पण माझा हात घ्या. तेव्हा त्याने तो हात घेतला आणि वर आला. याला म्हणतात मागायची सवय असते म्हणून मागावं लागतं. आणि त्या ठिकाणी महाराज परंपरा काय असते, कधी कधी परंपरेने मागावं लागतं. करोडपती माऊली आहे, अंगावर दागदागिने भरपूर आहे, 3-4 ताळी बिल्डिंग आहे, पोर सर्व्हिस नोकरीला आहे, गडगच्ची श्रीमंती अशा प्रकारची आहे. पण कदाचित त्या असणाऱ्या माऊलीच्या घरी जर परडी असली, याला माहिती, तिच्या घरी जर परडी असली पण तिला 2 घर का होईना मागावे, मग 2 घर मागावे लागते. मग या आमच्या माता माऊली त्या परडीमध्ये काय टाकत्या, पाटल्या, अंगठ्या, काय काय टाकावं लागतं त्याच्यामध्ये, मिरच्या, पीठ, मिरच्या वगैरे असो. अर्थात त्या ठिकाणी त्या माऊलीला काही मागायची गरज आहे का, नाही, पण परंपरा आहे. आता महाराजाच्या बाबतीमध्ये जर विचार केला महाराज, तर त्या ठिकाणी महाराजाला कोणत्याही प्रकारची गरज नाही, महाराजाला कोणत्याही प्रकारची गरज नाहीये. हो, महाराज इथे असणारे महाराज म्हणतात, आम्ही 3 लोकांचे कोण आहोत, धनी धनी त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. आम्ही 3 लोकांमध्ये काय तर श्रीमंत आहोत, आम्हाला कशाची गरज नाही. हो, आणि वास्तविक जर पाहिलं तर महाराज घर पुत्री राखीची अशी स्थिती महाराज, पण तरी सुद्धा म्हणतात आम्ही आनंदाचे काय खातो, लाडू खातो. आहा, ही महाराजांची असणारी श्रीमंती. महाराजाला गरज नाही. हो, महाराजाला गरज नाही. बरं, महाराजाला सवय का मागण्याची, अजिबात नाही, अजिबात नाही. अहो, आलेलं पाठीमाग काय केलं तर देऊन टाकलं. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात येऊन बसायचे महाराजांच्या, आणि महाराजांच्या कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांचा अधिकार किती मोठा हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं बरं का. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकरिता काय पाठवलं, नजराणा पाठवला. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज कितीतरी असणारे हिरे असतील, मोती असतील, स्वर्ण असणारे भरलेले कितीतरी मुद्रा असतील, असे सगळं नजराणा पाठवला. आणि पाठवल्यानंतर त्या ठिकाणी महाराजांनी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर महाराजांनी फक्त एकच त्या ठिकाणी सांगितलं की बापांनो, मला हे अजिबात लागत
उच्चयेरम वित्त धन ते मज मृत्तिका समान. मृत्तिका म्हणजे माती समान आहे. आम्हाला गरज नाहीये, आम्हाला कधीही ते त्या ठिकाणी मागायची सवय नाहीये. अहो महाराजांचा असा स्वभाव त्या ठिकाणी, म्हणजेच महाराजाला गरज नाही, महाराज सवय नाही. आणि महाराज म्हणतात आमच्या घरामध्ये तर मागण्याची परंपरा म्हणजेच घरामध्ये परंपरा सुद्धा नाही. पण आज मात्र महाराज जे मागतात ते त्यांच्याकरिता नाही, तर ते कोणच्याकरिता आहे? आपल्याकरिता आहे. आणि मागत असताना कधी बी दुर्लभ वस्तू मागितली पाहिजे. मागत असताना दुर्लभ वस्तू मागितली पाहिजे. वस्तू दुर्लभ आहे ती मागणं गरजेचं आहे. गरज बी पाहिजे आणि दुर्लभ बी पाहिजे. दुर्लभ आहे, गरज आहे, ती मागणं योग्य अशा प्रकारचं. अन्यथा त्या ठिकाणी दुर्लभ आहे पण गरज काहीच नाही. वस्तू दुर्लभ आहे, गरज काहीच नाही. बिबट्याच्या नाकाचा केस सुलभ आहे का दुर्लभ आहे? का कोणी म्हणतं मी आणतो म्हणून? कसं आहे? दुर्लभ आहे पण गरज आहे काही काय करत नाही. सुलभ आहे, गरज आहे. पाणी सुलभ नाही आणि तिचे काय गरज पण अशा प्रकारची. पण काही वस्तू दुर्लभ आहे पण त्याची गरज आहे ना, ती मागावी लागते, ते काही भेटत नाही. त्या पद्धतीने महाराज म्हणतात की ज्या पद्धतीने असणारे खूप अशा पद्धतीने दगड आहे, पण त्या दगडामध्ये परीस कसा आहे? दुर्लभ आहे. परीस कसा आहे? दुर्लभ अशा प्रकारचा आहे. त्या पद्धतीने त्या ठिकाणी पेय पदार्थ भरपूर आहे पण अमृत कसं आहे? दुर्लभ अशा प्रकारचं आहे. तसं त्या ठिकाणी सद्बुद्धी सुद्धा काय आहे? दुर्लभ आहे. तशी सद्बुद्धी सुद्धा काय तर दुर्लभ अशा प्रकारची. आज आपण त्या ठिकाणी ज्या वस्तूचं मागणं करणार आहोत ती वस्तू आहे सद्बुद्धी. महाराजांनी विशेष याच्यामध्ये त्याचं नाव नाही उल्लेख, पण त्याचं काय आहे त्या ठिकाणी मागायचं काय याच्यावरूनच ज्या अर्थी दुर्बुद्धी नकोय त्या अर्थी काय पाहिजे? सद्बुद्धी अशा प्रकारची पाहिजे. सज्जनो, खऱ्या अर्थाने ही असणारी जी सद्बुद्धी आहे ही असणारी सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. बुद्धी जी आहे ती असणारी बुद्धीचे बरेच प्रकार त्या ठिकाणी शास्त्रकारांनी मांडलेले. गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी 3 प्रकारची बुद्धी मानलेली आहे. सत्वबुद्धी, रजबुद्धी आणि तामस बुद्धी. 3 प्रकारची बुद्धी भगवंतांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली 18व्या अध्यायामध्ये. अर्थात त्या ठिकाणी हित, अहित, मोक्ष वगैरे या असणाऱ्या गोष्टीची जाणते त्याला सत्वबुद्धी अशा प्रकारचं म्हणावं. ज्याला त्या ठिकाणी असणारं फक्त स्वार्थासाठीच जाणता येतं तिला रजबुद्धी म्हणावं.
आणि त्या ठिकाणी जी दुसऱ्या कोणत्याही जीवाचा विचार करत नाही किंवा पापच अशा प्रकारची वृत्तीकडे नेते, त्याला तमबुद्धी म्हणावं. सोपं त्या ठिकाणी. त्याच पद्धतीने जशी ही 3 प्रकारची बुद्धी आहे, तशी त्या ठिकाणी बुद्धीचे सुद्धा काही जणांनी जे असणारी विद्वान मंडळी आहे त्यांनी 3 प्रकार अशा प्रकारचे केलेले आहेत. एक आहे ती तेल बुद्धी, दुसरी आहे चर्म बुद्धी आणि तिसरी आहे दगड बुद्धी. किती प्रकार झाले? 3 प्रकार झालेले आहेत. पहिली आहे ती म्हणजे तेल बुद्धी. तेल बुद्धी म्हणजे पाण्यामध्ये एक थेंब टाकला की ती असणारी त्या ठिकाणी थेंब ताबडतोब काय होतो, पाण्यावर तरंगून पूर्ण पाणी व्यापून घेतो. याला म्हणतात तेल बुद्धी. हो, थोडं त्या ठिकाणी महाराज सांगितलं की त्याचा विशेष रूपाने अर्थ करतो किंवा त्या ठिकाणी त्याला जास्त ताबडतोब समजतं, याला तेल बुद्धी अशा प्रकारचं म्हणावं. म्हणजेच थोड्या जुनी एक म्हणे पा काय ते म्हणजे का त म्हणजे तपिलं काय त म्हणजे तपिलं म्हणजे त म्हणजे तपलं ओळखलं पाहिजे तो. हा, म्हणजे त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराज अर्थात थोडं जरी सांगितलं तरी त्याचा विस्तृत त्या ठिकाणी त्याला कळतं की अशा पद्धतीची तेल बुद्धी. दुसरी बुद्धी आहे ती म्हणजे चर्मबुद्धी. चर्मबुद्धी म्हणजे जसं चामड्यामध्ये सुई खुपसली आणि बाहेर काढली, सुई दाबून ज्या चमड्यामध्ये खुपसली की तिथपर्यंत छिद्र आणि बाहेर काढली की काय होतंय, दशेस तसं अशा प्रकारचं. हो, कीर्तन आहे, पारायण आहे, भागवत आहे, असं मस्त वातावरण तयार झालेलं आहे. हो, असं वाटतं की आता गळ्यामध्ये काय घातली पाहिजे, माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे आणि चांगल्या वागण्याचा काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. हो, हे विचार आहे, ही बुद्धी आहे. पण कुठपर्यंत? भाता सुरू आहे तोपर्यंत. अर्थात त्या ठिकाणी काय तर जोपर्यंत सप्ताह चालू आहे तोपर्यंत. हो, सप्ताह संपला, सप्ताह संपला की त्या ठिकाणी महाराज चालले दुसरीकडे. याला जोपर्यंत सुई तोपर्यंत क्षेत्र, सुई काढली की आणि तिसरी बुद्धी काय ती दगड बुद्धी. दगड बुद्धी म्हणजे काय बघा तुम्ही, दगडाला जर छिद्र पाळलं तर ते छिद्र कमी होत नाही आणि जास्तही होत नाही, ते तेवढंच अशा प्रकारचं आहे. तर त्या पद्धतीत त्या ठिकाणी महाराज जेवढं शिकलं का तेवढंच आहे, ते कमी नाही आणि जास्तही अशा प्रकारचं नाही. तो असणार त्याला म्हणतात दगड बुद्धी. हे झाले 3 प्रकार. भगवंताने केले 3 प्रकार. पण विशेष आपल्याला बाकीचे कोणत्याही बुद्धीचे प्रकार न पाहता आपल्याला फक्त एकच बुद्धी पाहिजे, ते म्हणजे सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. सज्जनांनो, ते असणारी सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी जे ते असणारी सद्बुद्धी ही दुर्लभ आहे आणि ही असणारी बुद्धी निर्माण होण्याकरिता महाराज जे ते असणारे महाराज म्हणतात ही बुद्धी जी आहे ती ही बुद्धी फार दुर्लभ आहे, तिचीच मागणी झाली पाहिजे किंवा ती भगवत कृपेने मिळाली पाहिजे. आणि ती बुद्धी जर त्या ठिकाणी एकदा प्राप्त झाली, कोणती सद्बुद्धी, तर मग त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात बुद्धीचे वैभव Thank you.
अहो ती बुद्धी सद्बुद्धी एकदा प्राप्त झाली ना, मग महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. हा, ही बुद्धी त्या मोक्षपर्यंत नेऊ शकते एकदा ही सद्बुद्धी जर मिळाली तर. मग ती असणारी सद्बुद्धी दैसी दीपकळी का धाकुटी बहु तेजाचे प्रगटी, तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून आहे. अर्थात धाकुटी म्हणजे दिसाला म्हटली दिवा कसा आहे, लहान आहे, पण तो दिवा जरी लहान असला तरी सुद्धा तो प्रकाशाला अंधकाराला खाऊन टाकतो आणि प्रकाश त्या ठिकाणी देतो. तशी त्या ठिकाणी बुद्धी जरी लहान असली तरी मात्र त्या ठिकाणी तिचं वैभव अन्य नाही, म्हणजे तिचं वैभव कोणीही पार करू शकत नाही, अशी ही सद्बुद्धी महाराज. पण अशी ही असणारी जी सद्बुद्धी आहे, ही सद्बुद्धी येण्याकरिता अगोदर काय करावं लागेल तर दुर्बुद्धी घालावं.